तसं पाहिलं तर NCMC कार्ड हे काढणं काही बंधनकारक नाही. मात्र ST महामंडळाने सध्या NCMC कार्ड काढणं हे 2-4 महिन्यापासून चालू आहे आणि बऱ्याच लोकांना काढलेत. आता याच्यात काही लोकांचं म्हणणं आहे की हे बंधनकारक नाही, मंत्र्यानं सांगितलंय काढायची गरज नाही. काढणं हे बंधनकारक नाही, मीही सांगतो की हे बंधनकारक नाही, मग काढायचं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तेव्हाच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे की नेमकं हे कार्ड काढायचं आहे काहून. बंधनकारक तर नाही ना, पण काढायचं आहे का हे समजून घेणं लय महत्त्वाचं गरजेचं आहे. आता याच्यात काही लोक म्हणतात याच्यासाठी लूट व्हायली, हे काही कुठं करायचीच गरज नव्हती. आधार कार्डवर वय नाही का, मग आधार कार्डनुसारच प्रवास जसा चालू होता तसाच चालू असायला पाहिजे. त्याच्यानंतर काही म्हणतात काढण्याच्या बाबतीत लूट व्हायली, की जिथं 199 रुपये लागलेत तिथं 300 घ्यालेत, कुठं 350 घ्यालेत, जिथं 149 द्यायचे तिथं 250 घ्यालेत, कुठं 200 घ्यालेत. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या माध्यमातून समजून घ्यायच्यात. हे बंधनकारक नसून सुद्धा हे आपल्याला काढायचं आहे का. आता लक्षात घ्या, आत्तापर्यंत जो काही सवलतीमध्ये प्रवास होता त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, याचा जो प्रवास होता, आता 65 वर्ष वयाचे जे होतं त्याला हाफ तिकीट, बरोबर आहे, यांना हाफ तिकिटामध्ये प्रवास. आणि त्याच्यात आपलं आधार कार्ड दाखिलं, आधार कार्डवर जे वय दिसतंय त्याप्रमाणे त्याला प्रवास करता येत होता. त्याच्यानंतर जे 75चे आहेत त्याला फुकट, हा तसा मोफत शब्द याला चांगला, पण आपलं फुकट गावरान भाषेत समजायला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ज्या महिला आहेत, महिलाला 50%, महिलेला 50% सवलत. आपलं आधार कार्ड दाखविलं की आत्तापर्यंत आपला हे प्रवास याच्यावर चालूच आहे, बरोबर आहे. 65% वाल्याला अर्ध तिकीट, 75% वाल्याला फुकट आणि महिलेला अर्ध तिकीट म्हणजे 50% सवलत. आत्तापर्यंत हेच प्रवास चालू आहे. आता काही लोकांचं म्हणणं जे की आधार कार्ड असताना हे NCMC कार्डची काय गरज आहे बा. आता यातल्या महत्त्वाच्या अडचणी बघून घ्या. आता ह्या तिन्ही गोष्टीसाठी लागतं आहे आपल्याला आधार कार्ड. कंडक्टरला आधार कार्ड दाखिलं, त्याच्यावर जे वय दिसलं त्या वयानुसार आपल्याला हे प्रवास करता येतो सवलतीमध्ये. पण आता काही लोक इतके भारी आहेत, त्याचं वय बी भरत नाही. तुम्ही एसटीत बसल्यावर पाहिलं असन, त्याचं वय तेवढं नसते, मात्र त्यांनी 65 करून घेतलेले, कोणी 75 करून घेतलेले त्या आधार कार्डवर वरचीवर. आणि त्याच्यामुळे ST महामंडळाचं नुकसान होतं. म्हणून ST महामंडळानं हे ऑनलाईन पद्धतीचं जे आधारचं वय ऑनलाईनला आहे त्याचप्रमाणे त्या NCMC कार्डमध्ये वय असणार आणि मग त्या माध्यमातून प्रवास करता येणार. आणि त्यातली त्यात पुन्हा हे जे 65-75 वाले आहेत का, तिकिटाचं जे तिकीट काढल्यानंतर जे चिल्लरीचं वांध आहे का, ते 1 रुपया जर कंडक्टरकडे राहिला तर ST हालू देणार नाहीत, असं पुढं जाऊ देत नाहीत. रुपया दे वापस, आणि रुपया शिल्लकही देणार नाहीत आणि रुपया कमी बी देणार नाहीत, कमी बी देत नाहीत बरं का. हे बी तितकं भारी आहे, कारण त्या वयाचे माणसं काही इमानदार असतात. पैसे शिल्लक देणार नाहीत आणि शिल्लक घेणार नाहीत. म्हणून जर ते NCMC कार्ड असलं तर त्याच्यात चिल्लरीचं वाहन राहणार नाही, कारण त्याच्यातच रिचार्ज राहणार आणि त्याच्यातूनच तिकीट काढलं जाणार. आणि महिलाच्या बाबतीत सुद्धा तसंच आधार कार्ड. मग आता हे NCMC कार्ड काढायचीच गरज काय, तर महत्त्वाचं आता तुमच्या लक्षात आलं असेल की त्यामध्ये जे ऑनलाईन वय आहे त्याचप्रमाणे त्याच्यात ते असणार आहे, त्याच्यामुळं ते काढणं गरजेचं आहे. हे झाला एक मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, काही लोक म्हणतात याच्यातून लूट व्हायली. आता तुम्हाला सांगतो, ज्याला नवीन काढायचं आहे, आपण याच्याही अगोदर बरेच वेळा सांगितलं आहे, नवीनवाल्याला 199 रुपये द्यायचे. आणि ज्यानं याच्या अगोदर NCMC कार्ड जे अगोदरचे होते हाफ तिकिटाचे याचे ते कार्ड, तर त्याला जुन्यावाल्याला 149 रुपये द्यायचे, 149 रुपये द्यायचे. आणि हे कार्ड काढून घ्यायचं आहे. ऑनलाईन पद्धतीनं काढल्याच्या नंतर तिथं आपलं आधार कार्ड न्यायचं आहे, मोबाईल न्यायचा आहे, त्याच्यावर OTP येणार आहे. आणि ते OTP झाल्याच्या नंतर आपल्याला 8-15 दिवसानं महिन्यानं ते कार्ड येतं आहे. आल्याच्या नंतर मॅसेज येतून तिथून जाऊन ते घेऊन यायचं. आता याच्यापेक्षा जिथं जास्त पैसे घ्यायलेत ते घ्यायले नाही, लोक द्यायलेत. त्याचा घ्यायचा लाग नाही. जर समजा तिथं काढायला गेल्याच्यानंतर 4-2 म्हातारे म्हणले तिथं बाबा तू एवढे पैसे कसं काय घ्यायला, एवढेच लागत आहेत 199 किंवा 149, तर ते जास्त घेऊ शकत नाही. पण लोकायला जास्त गडबड आहे की आपलं पटकन भेटा, म्हणून लोक 100-200 शिल्लक द्यालेत. त्याचा दोष नाही. आणि ही आपल्याला सवय लागलेली आहे. इकडं खतं घ्यायचे,
किंमत की वेगळीच राहते. आपण शिल्लक पैसे देऊन घेतो. बियाणं घ्यायचे आपण शिल्लक पैसे देऊन घेतो. बऱ्याच गोष्टीची लोकायला सवय लागलेली आहे. मात्र तिथं लोक टोकत नाहीत किंवा बोलत नाहीत एवढे पैसे कशामुळं. मात्र हे बोलणं गरजेचं आहे. साधी 7-12 जर काढायला गेले तर तिथं 100-200 रुपये देतात. फेर करायचा तर 2-2, 4-4 हजार रुपये देतात. वावर तुमचंच आहे, तुम्हीच विकत घेतलंय, तुम्हीच पैसे देऊन घेतलंय किंवा तुम्हीच पोरायला वाटण्या करून द्याले, तुमचंच हे सगळं. पण पैसे तलाठ्याला द्यावं लागते. देतात का नाही? तो मागितू का? मागित नाही. तुम्हीच पटकन साहेबांना करावं आपलं काम. ही आपल्याला सवय लागली. त्याच्यामुळे ज्याला पैसे द्यायचे नाही त्याने सरळ सांगायचे भाऊ 199 रुपये, याच्यापेक्षा रुपया शिल्लक नाही. नाही तर मोबाईल काढायचा, शूटिंग करायची, त्याची चल किती पैसे घ्याला, तो शिल्लक पैसे घेऊच शकत नाही. हे झाला एक मुद्दा. बरोबर आहे. आता काही जणांचं म्हणणं आहे की आधार कार्डवरच प्रवास चालू आहे आणि NCMC कार्ड काढणं हे मंत्र्यानं बंधनकारक केलेलं नाही आणि तुम्ही कसं काय सांगायली. आता तुम्हाला सांगतो हे NCMC कार्ड काढणं बंधनकारक नाहीच. मी बी सांगतो हे काढावंच असं काही कंपल्सरी नाही. जे NCMC कार्ड आहे का तर हे काढण्यासाठी बंधनकारक नाही. तुम्हाला काढायचं तर काढा किंवा नका काढू. ते काय तुम्ही नाही काढलं म्हणून तुमच्या घरी येऊन कोणी काढून देणार नाही. पण हे काढायचं आहे का हे लय महत्त्वाचं आहे. काढावे का हे काढायचं आहे का हे काही कंपल्सरी नाही. हे महत्त्वाचं लक्षात समजून घ्या. काहून का काढणं कंपल्सरी नाही? कारण तुम्हाला काढायचं तर काढा, नका काढू. मात्र 1 ऑगस्टच्या नंतर तुम्हाला जर प्रवास करायचा असेल ST महामंडळामध्ये 1 ऑगस्टच्या नंतर 1 ऑगस्टच्या नंतर जर ST महामंडळाच्या ST बसमध्ये प्रवास करायचा असेल, जर तुमच्याकडे NCMC कार्ड असेल तरच तुम्हाला प्रवास करता येणार आहे. म्हणजे हे प्रवासासाठी बंधनकारक आहे. तुम्हाला काढावं म्हणून बंधनकारक नाही. जर तुमची इच्छा असेल की आपल्याला कार्डच काढायचं नाही, ST महामंडळानं तर फिरायचं, मग फुल तिकीट देऊन फिरावं लागेल. बस एवढंच करावं लागेल. त्याच्यामुळं काढणं गरजेचं आहे. आणि जर तुमची इच्छा नसेल तर काढू नका. कंपल्सरी नाही ना, तर मग काढू नका. कंपल्सरी नाहीच. मात्र STत प्रवास करायसाठी तुम्हाला हे 1 ऑगस्टच्या नंतर बंधनकारक असणार आहे. ते असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही. त्याच्यात रिचार्ज ठेवावा लागणार आहे. ते रिचार्ज ST महामंडळाच्या बस स्टँडवर भेटणार आहे, एजंटकडे भेटणार आहे आणि कंडक्टरकडे सुद्धा असणार आहे. म्हणजे अगोदर रिचार्ज मारायचा, नंतर प्रवास करायचा. त्याच्यामुळं काढायचं आहे. मग आता काढायचं का नाही काढायचं हे तुम्ही ठरवा. आणि आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पुन्हा जर काही माहिती हवी असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा. आपण पुन्हा माहिती देण्याचा प्रयत्न करू. आता ही तुमच्या माहिती जवळपास लक्षात आली असेल. यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.